ने सुरुवात चांगली केली होती. तो जितेश मात्र आता कुठेतरी घाई करायला गेला आणि फलंदाबाला आकाश येतोय. आकाश मात्रे अजून एक चांगला फलंदाज, तिसऱ्या क्रमांकावरचा. आता विशाल आणि आकाश चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. उदेश पाटील गोलंदाजी मार्कवर. पलावा सिटी इनकडून वेगवान गोलंदाज बघायला मिळतोय. चेंडू खूप चांगला होता, यावेळेला खोदून काढलाय. बॉलर बॅक आपण स्वतः गोलंदाज जातोय फॉलो थ्रोमध्ये, चेंडूला फीड करतोय. एक धावी ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 17 धावा. तर केतन आपण बघितले तर केतन नाही आहे करण, पण आज ह्या संघाची ताकद अजूनही तशीच आहे. दोन बंधुराज नाहीत, केतन आणि करण. आपण म्हणतो किरण, हे दोन बंधुराज नसले तरी पण मात्र संघामध्ये भरपूर ऑप्शन आहे. उमेश देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. उदेश चेंडू भरपूर टेकअप झाला. पंच वाईड चिकून करतायत. अवांतर धाव्याने भर. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 18 धावा. अमित पाटील देखील पुन्हा एकदा आम्हाला जॉईन होतात. स्वागत आहे अमित. एक चांगले क्रिकेटर आहेत. VCC उत्सर्ग संघाचे त्यांचे सुपुत्र देखील आज बाबांबरोबर सामना एन्जॉय करतायत. कारण सुट्ट्या आहेत. आपण म्हणतो असे पण कोरोनाच्या सुट्ट्यात आणि क्रिसमसच्या देखील सुट्ट्या आहेत. उदेश चेंडू यावाला फटका खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सर्वात चांगला क्षेत्ररक्षण मिस्टर 360 ऋषी भोईर. एक मिनिट मॅच थांबवायची जरा. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता मयूर देवकर. अतिशय चांगला गुणवान खेळाडू या संघाचा. आपण तर बॅटिंग करण्यासाठी आला आहे. मयूर 4थ्या क्रमांकावर आपण पाहू शकता. इथून मयूरला चांगली बॅटिंग करावीच लागणार आहे. उद्या चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी करतोय. ज्याप्रमाणे जीतने केली गोलंदाजी त्याप्रमाणे मोतीरामने केली. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आता गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजी. तशाच प्रकारची गोलंदाजी. चेंडू वेग होता यावेळेला. बॅटची कडा. प्रदीप पाटील बघा चित्याच्या वेगाने आल्यात. काय क्षेत्ररक्षण दाखवतोय शॉट थर्डमॅनला. या संघाचा सर्वात चांगला अजून एक क्षेत्ररक्षक आहे आणि तेवढाच चांगला आक्रमक फलंदाज. प्रदीपची उभं राहण्याची स्टाईल आहे ना ती खूप चांगली आहे. चेंडूवरती अंतिम आपण तर क्षणापर्यंत नजर ठेवतो. नंतर मात्र चित्याच्या वेगाने चेंडूवर येतो. पण उदेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला मयूर. चेंडू वेग प्रचंड होता यावेळेला. वेगाने इम्प्रेस करतोय. चेंडू पडल्यानंतर खाली देखील राहतो. डॉट चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी करतोय उदेश. उदेश पाटील अप्रतिम गोलंदाजी. या संघामध्ये येण्यासाठी तुम्हाला ना करण खूप मेहनत करावी लागते आणि जर तुम्ही परिपक्व खेळाडू झाला की तुम्हाला या संघामध्ये स्थान मिळतं आणि तेच आता स्थान मिळालंय उदेशला. चेंडू हुक करायचा होता. फटका फासला यावेळेला. क्षेत्ररक्षक दूरवर दे. चेंडू नुमॅन लँड्समध्ये पडतोय. एकच धाव. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. उदेशने खूप चांगली गोलंदाजी केली या षटकात. फक्त आणि फक्त धावा दिल्या. तब्बल 4 धावा देऊन एक महत्त्वपूर्ण विकेट देखील मिळाली. 2 विकेट मिळाले. टाय होऊन देतात उदेशसाठी. जबरदस्त गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी केली या षटकामध्ये. तर 3 षटकाचा खेळ संपलाय. जनमन मोठी दिशा संघाची धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. फक्त आणि फक्त 19 विकेटचा विचार करता तब्बल गडी बाद झाल्यात. 2 गडी बाद झाल्यात. चांगली गोलंदाजी बघायला भेटते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता अविनाश भोईर. अजून एक गुणवान खेळाडू. काय बॅटिंग केली होती अध्यक्ष चषकमध्ये. 26 धावांची गरज असताना तिथून सामना आपल्या बाजूने फिनिश केला. आक्रमण केलं होतं उदेश पाटील. जबरदस्त गोलंदाजी. अविनाश भोईर गोलंदाजी मार्कवर. या संघामध्ये भरपूर बंधुराज आहेत. किरण आपण होतोय, केतन बंधुराज, अविनाश, मोतीराम, जीत, ऋषी. चेंडू ऑन साईडला खेळत होता उमेश, गणेश. आज गणेश मात्र संघामध्ये खेळत नाही आहेत. कदाचित थोडासा फिटनेस नसावा त्यांचा. काही हरकत नाही. कारण भरपूर ऑप्शन आहेत या संघाकडे. डॉट चेंडूची समाप्ती होते. सायकलला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला मयूर आहे. मयूर देवकर. आज नावाला साजेल असेल बॅटिंग करावी लागेल. अविनाश
हा चेंडू पुणे ऑन साईडला पूल केलाय, कार्पेटच्या मध्ये चेंडू जातोय वडीश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, ऋषी आहे, 2 धावाची त्याच्या वेगाने इथे मात्र कंप्लीट होत आहेत की नाही पाहायचंय पंचांचा बोर्ड इथे. मात्र फलंदाज बाद आहे का? यस, फलंदाज बाद आहे. काय फेकी केली ऋषी भोईर आहे तिथे आणि दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद होता यावेळेला. तर संख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला. 21 धावा आपण पाहू शकता. 20च आहेत धावा, कारण का एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव झाली नाहीये. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला मोठी देश संघाचा प्रतीक पाटील. आता मयूर आपण म्हणतो तर देवकरला चांगली बॅटिंग करावी लागणार आहेत. अजून या षटकातील आपण काही चेंडू बाकी आहेत आणि यानंतरचा एक षटक पूर्णपणे बाकी, म्हणजे चांगली बॅटिंग केली तर नक्कीच 40पर्यंत धावा पोहोचू शकतात, 40-45. या खेळाडूकडे तेवढी गुणवत्ता ताकद आहे. अविनाश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड कडे मारा करतो मायसिडियनकडून. हा चेंडू सुरेख होता यावेळेला, अप्रतिम चेंडू. काही कळायच्या आज चेंडू यष्टेक्षकडे जातोय. डॉट चेंडूची समाप्ती, प्रचंड वेग आहे. अरे खेळपट्टीचा जर विचार केला ना तर शेना आणि मातीने बनवलेली खेळपट्टी आणि तिचा पुरेपूर फायदा घेतोय आपण म्हणजे तर अविनाश भोईर, एक चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. हा चेंडू फटका फासला, लिडिंग एज यावेळेला. झेल ड्रॉप होतं प्रदीप कडून, तर हे चित्र आम्ही फार कमी पाहिलंय. तिसरी धाव पूर्ण होते का? 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. जिथे धावा नव्हत्या विकेट होत्या तिथे आपण बघितलं तर धावा मिळत आहेत. धावसंख्या 10 फलकाची 23 धावा. मयूरला जीवदान मिळाला तर इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. या जीवदानाचा पुरेपूर फायदा घ्यावा लागणार आहे. जिंकणारा संघ लगेच कृत 11 सागाबरोबर फाईट बॅक करेल. त्यानंतर लॉर्ड्सप्रमाणे आपल्या झुंडोंबोली पक्ष मोठा गाव मॅच होईल. दोन्ही वेस्ट विभागातील संघ आणि त्यानंतर खूप मोठी मॅच आपल्या भेटीला येईल, ते म्हणजे खोणी विपक्ष जय मसावा मानेरे. कलचा चंगा. हा चेंडू सुरेख होता. काही खायच्या चेंडू बघा, इस्ट्रिक्शन जीतचं कौतुक करेल. काय रिस्ट्रिक्शन केलंय. रेग्युलर रिस्ट्रिक्शन जर बघितलं या संघातील आपण इथं बरेच खेळाडू रिस्ट्रिक्शन करतात, पण जितेश पाटील सातत्याने आम्ही त्याला एस्टनच्या पाठी पाहिलं, पण आता मात्र आपण बोलले तर पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतो. जीत चांगलं एक्सटेन्शन करतो. आपण बोलले तर केतन देखील एक्सटेन्शन सातत्याने करतो. भरपूर ऑप्शन आहेत, उलट फेर बघायला मिळतात सांगा. हा चेंडू फुल टॉस आहे. आपण त्या कार्पेटच्या मध्ये चेंडू गेला यावेळेला वडीश लॉंगॉनला. उमेश येतोय, खूप चांगली फेकी बघायला मिळते, अप्रतिम फेकी. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 4 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 24 धावा. डीजे सुमित भगत याला चष्मा एवढा सुटेबल होतो ना, खरंच नजर नाही कोणाची लागावी. जबरदस्त हँडसम पर्सनॅलिटी आहे. 24 धावा धाफलकाती लागल्यात. गोलंदाजी मार्कवर येतो पुण्यात उदेश येतोय. स्ट्रायकेला फलंदाज आपण अक्षयला आपण पाहू शकता. अक्षय पायचा कशावर बॅटिंग करतो इथून. हा चेंडू खूप चांगला, पायचीचा अपील केलं तर पंच सांगतात की चेंडू ऑप्शन सोडून जाणार आहे. एक 10 मिनिटे लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 25 धावा. चांगली गोलंदाजी करतो बघा उदेश सारख्या 90 गोलंदाजाला दुसरं षटक टाकण्यासाठी पाचारण केलं आहे. जीत होता आपण तर मोतीराम देखील होता, पण एक यंग स्टारवरती विश्वास दाखवलाय उदेश. हा चेंडू काय वेग आहे, प्रचंड वेगाने इम्प्रेस करतो. काय गोलंदाजी बघाल. हाईट देखील खूप चांगली आणि त्या हाईटचा पुरेपूर फायदा घेतो उदेश पाटील. मी मगाशीच म्हणालो ना करण तुम्हाला की या संघात तुम्हाला यायचं असतं भरपूर अभ्यास करावा लागणार आहे, भरपूर सराव करावा लागतो, भरपूर पेपर द्यावे लागतील तुम्हाला, तरच तुम्ही संघात स्थान पटकू शकता. या कारण परिपक्वचा संघ असा आहे. हा चेंडू पुन्हा ऑन साईडला खेळायचं होतं. वेग प्रचंड आहे बघा. प्रदीप येताची त्याच्या वेगाने चेंडूवरती एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा. असे कित्येक असे खेळाडू आहेत. आम्ही वाकलन प्रीमियर लीग कव्हर करतो ना तेव्हा बघितले आहेत की ते खेळाडू या संघात येण्यासाठी तडफडतात पण स्थान मिळत नाही. आज गणेश आपण बघितलं तर गणेश सारखा खेळाडू देखील आज बघितलं तर डगआउटमध्ये बसलाय, त्याला स्थान मिळत नाही. म्हणजे बघा किती
आपण इथं संघर्ष करावा लागतो या संघामध्ये. चेंडू यावेळेला वन बाउन्सने गेला इष्टक्षकडे. चांगली गोलंदाजी बघा, अप्रतिम गोलंदाजी. कारण का सर्वांचं मार्गदर्शन लागतं, जीतचं मार्गदर्शन लागतं, केतनचं, मोतीरामचं मार्गदर्शन लागतं, म्हणजे अनुभवचा मार्ग लागतं गोलंदाजांना. आणि खूप चांगली गोलंदाजी करतो उदेश, अप्रतिम गोलंदाजी. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त या षटकातील 2 चेंडू बाकेत. उदेश गोलंदाजी मार करून. चेंडू त्यांचा वेध, फलंदाज बाद. तू करेल जबरदस्त गोलंदाजी. दुसऱ्या स्पेलमध्ये याला विकेट देखील मिळवला पुन्हा एकदा. राहुलला देखील आपण पाहू शकता. शॉट गले आपण त्या गली रिजन मध्ये. जितेशला आपण पाहू शकता बॅकवर्ड पॉइंटला. रुपेश आपण पाहू शकता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. संगनायक उदेश. चेंडू शप्पल ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट घ्यायचा. डॉट चेंडूची समाप्ती. अप्रतिम गोलंदाजी केली या षटकात. धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण पाहिले तर 2 धावा देऊन 1 गडी बाद केलं. फलंदाज बाद आहे का, म्हणजे यश देखील मिळालंय. जबरदस्त गोलंदाजी उदेशसाठी. जरा टाळ्या होऊन जाते. 2 षटकामध्ये धावा दिल्या फक्त आणि फक्त उदेशने आपण पाहिले तर 3 गडी बाद केले. 6 देऊन जरा टाळ्या होऊन जाते. बघा मोतीराम देखील शाबासकी देत आहेत. तर यंगस्टर जेव्हा अशी कामगिरी करतो ना, तेव्हा मात्र संघासाठी खूप फायदेशीर होतो जीत. आणि ते केलं आहे आता उदेशने आले आमच्याशी देखील हस्तांतरण केलं. मी सांगितलं की मी प्रमुख संघात खेळतो. क्या बात आहे. उमेश देखील आहेत बघा. चेहऱ्यावरती पूर्णपणे क्रीम आहे. तर क्रीम का लावली जाते, कारण का आपली जी चेहऱ्याची शाईन आहे ना, ती मात्र जाता कामा नाही आहे. तर जिंकण्यासाठी आपण तर विजयासाठी धावा हव्यात फक्त आणि फक्त. 27 धावांचं लक्ष. मॅच जशी सुरू होईल तर जाऊयात दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक करण काळन एडिट यांच्याकडे. धन्यवाद.
विकेट 3 विकेट मिळवले तर धावा खर्च केल्या त्या 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा. सामन्याला सुरुवात. विश ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू ड्राईव्ह करतात गॅपमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला मोठी गॅप आहे त्या ठिकाणी. डीप मधून लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी पोहोचले. आकाश उचलून फेक होईल तोपर्यंत धावा मिळतात त्या 2. धावफलकाचा श्रीगणेशा करत असताना ऋषी. 5 षटकांचं हे सत्र दुसरं ज्यामध्ये लक्ष आहे ते आता 27 धावसंख्येचं माफक असं हे आव्हान. डीपमध्ये लॉंग ऑफ आणि ऑन साईडला आहे ते मिड विकेट. गोलंदाज प्रतीक पॅडल स्वीप करतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला भेदून हा चेंडू चाललाय डीप मध्ये अलॉंग दी कार्पेट. आउटफील्ड फास्ट सरळ सीमा पार. चौकार. माहीर आहेत या फटक्या साठी आपण जर बघितलं ते अगोदरच जागा बनवतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं पॅडल स्वीप असेल आणि स्लॉक स्वीप हे फटके ऋषी भोईर सर्रासपणे खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पॅडल स्वीप केला यावेळेला स्लॉक स्वीप करतायत. यावेळेला फाईन लेग निवडलाय आणि वेगाने हा चेंडू सीमा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. अवफलक दुहेरी अंकामध्ये मजल मारत असताना अवघ्या 3 चेंडूंमध्ये धावा 10. ट्रॅक चेंज करतील आता गोलंदाज. अगोदर राऊंड विकेटने पाहायला मिळाले यावेळेला ओव्हर द विकेटने येतील. मिडाऊन आतमध्ये आहे. क्षेत्ररक्षणाचं जाळ एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये. फुल टॉस होता. ड्राईव्ह करतात डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. सेकंडचा प्रयत्न होतोय आणि जीत भोईर या ठिकाणी डेंजरला धावत असताना सहजरित्या या 2 धावा कंप्लीट करत असताना पाहायला मिळतात. या ठिकाणी हे धावसंख्येला रोखण्यासाठी खास करून विकेट. परंतु इथे धावगती जर आपण बघितलं बघा 4 मध्ये 12 उभारलेले आहेत. चांगली सुरुवात करतात ऋषी. अवघं 27 धावसंख्येचं त्यांच्यासमोर लक्ष आहे. तयार होतात गोलंदाज पुन्हा एकदा. वापिस होता. गुडघा टेकवला. मोठ्या बॅकलिपने लॉंग ऑनला चेंडू मध्ये खेळलेत. सीमा पार चाललाय चेंडू. टप्पा घेतल्यानंतर सीमा पार. आणखी एक चौकार. मिडाऊन आतमध्ये आहे आणि मिडाऊनचा वरतून यावेळेला लॉंग ऑन सीमा रेषेचा बाहेर सरळ बॅटने चौकार पाहायला मिळाला. 2 अगोदरचे फटके आडव्या बॅटने होते. चौकार. धावफलक आतापर्यंत 16 वरती. शफल झाला यावेळेला स्लॉक स्वीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून हवेमधून खेळले आणि त्यानंतर हा चेंडू सीमा पार होतोय. आणखी एक चौकार आला. षटक पहिलं संपन्न. या षटकामध्ये 4 चौकार 2 दुहेरी धावा. धावफलक 20 या आकड्यावरती. लक्ष असताना 27 धावसंख्येचं. पहिला डाव खऱ्या अर्थानं जीजी स्पोर्ट्स वाकळणचा राहिला. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलं आणि चारही गोलंदाजांनी इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. ज्यामध्ये खास करून उद्देशने आकर्षित केलं. फक्त 6 धावा 3 विकेट. वाकळण प्रीमियर लीगबद्दल बाळोदांनी देखील म्हटलं पहिल्या डावामध्ये. यंदाच्या हंगामामध्ये एकंदरीत त्यांचा प्रीमियर लीगमध्ये 16 संघ होते. म्हणजे किती खेळाडू असेल या गावामध्ये. एकाच गावामध्ये 16 संघ होते आणि खास करून हा जीजी स्पोर्ट्स संघ त्या स्पर्धेमध्ये खेळला देखील नव्हता. एकही खेळाडू कोणत्याही संघामध्ये नव्हता आणि या खेळाडूंव्यतिरिक्त 16 संघ होते त्या प्रीमियर लीगमध्ये, वाकलन प्रीमियर लीगमध्ये. सो उद्देशने या प्रमुख संघामध्ये स्थान मिळवले आहे. त्यासाठी त्याची गुणवत्ता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. सिंगलने जीत भोईर स्ट्राईक रोटेट करतायत आणि ऋषीला आमंत्रित करतात स्ट्रायकिंग एंडला. धावफलक सध्या आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच 21 वरती. या षटकामध्ये गोलंदाज पाहायला मिळतात ते ओमकार. सॉफ्ट हँड या ठिकाणी पाहायला मिळाले. शॉर्ट कव्हरच्या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल ऋषी त्या ठिकाणी ऋषीच्या बॅटमधून. धावफलक पुढे जात असताना 22 वरती. 5 धावसंख्येची अजूनही गरज.
गोलंदाज तयार होते ओमकार. आडव्या बॅटने ऑन साईडला या ठिकाणी हाफ आर्म पूल करतात. शॉट मिड विकेटमध्ये फक्त सिंगल. 3 चेंडूंवरती 3 सिंगल. धाव फलक पुढे 23 वरती. या सामन्यामध्ये आता गरज 4 धावसंख्येची. गुरुदत्त 11 सांगायचं कॅप्टन. आपण येऊन थांबायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सेकंड राऊंडमधला पहिला सामना आपण यानंतर लगेचच त्या ठिकाणी खेळवणार आहोत. स्विच हिट. स्वतःला स्विच केलं आणि बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सीमा पार. सामना संपन्न होतो या ठिकाणी. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम जनुमान मोठी देसाई. आभार आपलं. या स्पर्धेमध्ये आपण आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट सर्वांच्या मनामध्ये ज्याने घर केलं पहिल्याच डावामध्ये यंगस्टर आहे. डावकुरात एक प्रतिभा संपन्न जलदगती गोलंदाज. 2 षटकं त्याचा स्पेल. अवघ्या 6 धावात 3 विकेट मिळवत असताना उद्देश ठरला. हरिषेक 11 जीजे स्पोर्ट्स वाकळचा या सामन्याचा सामनावीर.